छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाडू बुद्रुकला जाण्यासाठी जादा पीएमपी बसेसची व्यवस्था पुणे मनपा, स्वारगेट, हडपसर आणि भोसरी स्थानकापासून जादा बसेस सोडण्यात आल्या। वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी 525 कोटी रुपयांचा निधी, अमृत योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामं मंजूर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। अभय योजनेमधून पुणे महापालिकेला 954 कोटींचा महसूल जमा 15 नोव्हेंबर ते 15 मार्च दरम्यान मोहीम राबवण्यात आली। अभय योजनेचा मोठ्या प्रमाणावर पुणेकरांनी लाभ घेतला। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या बाबतीत कर आकारणीसाठी समिती स्थापन, गावातील लोकांची समिती स्थापन केली जाणार। नागरिकांनी आपली मतं आणि सूचना या समितीला सादर करण्याचं आवाहन। पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या, 3 तरुणांकडून एकावर कोयत्यानं हल्ला, सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीमधली घटना। 19 वर्षीय करण काशीत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। पुण्यातल्या ओतूरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांकडून कोयत्यानं हल्ला, ओतूरमधील चैतन्य विद्यालयामधला प्रकार। 16 वर्षीय विद्यार्थ्यावर 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हल्ला, अल्पवयीन आरोपीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। पुणे महापालिकेच्या शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई सुरू, वाघोली आणि विमाननगर परिसरामध्ये पालिकेची कारवाई, तर पुणे पोलीस शहरातील होर्डिंग्सचे थर्ड पार्टी ऑडिट देखील करणार। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या मळे गावात पंचायत राज अभियानाअंतर्गत बांबूपासून वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण। 10 दिवसीय प्रशिक्षणामध्ये परिसरातील महिलांचा उत्साह सहभाग, कार्यक्रमाच्या वेळेला एकल आणि परित्यक्त्या महिलांचा विशेष सन्मान। पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमाचं आयोजन, लोक अदालतीमध्ये 70,000 प्रकरणं निकाली, तर 595 कोटींच्या तडजोड रकमेची वसुली सुद्धा।